सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेनं श्री गणेश फायनान्स आणि संत सेवालाल निधी लिमिटेड मार्फत सोलापुरातील गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या 4 आरोपींना अटक केली। याबाबत हकीकत अशी, योगेश नागनाथ पवार राहणार अभिषेक पार्क, धुम्मावस्ती, लक्ष्मीपेठ, सोलापूर हे जिल्हा परिषद शिक्षण विभागात जून 2022 मध्ये माहिती अधिकार अर्जाच्या कामानिमित्त गेले असताना आरोपी शिवाजी गोपाळ जाधव यांच्याशी ओळख झाली। त्यानंतर आरोपीनं फिर्यादीला संत सेवालाल निधी लिमिटेड आणि मेसर्स श्री गणेश फायनान्स या दोन्ही फर्म त्यांच्या असून फर्म नोंदणीचं सर्टिफिकेट, ठेवीदार आणि ठेवीदारांची यादी दाखवून फिर्यादीला संत सेवालाल निधी लिमिटेडमध्ये गुंतवणूक केलेल्या निधीतून गणेश फायनान्सच्या माध्यमातून आम्ही कर्ज वाटप करतो, त्यामुळं आम्हाला ठेवीदारांना परतावा देण्यास आम्हाला कसलीच अडचण येत नाही असं सांगून फिर्यादीला आरोपीनं ठेव बुकातील काही व्यक्तींच्या ठेव पावत्या दाखवल्या आणि फिर्यादीला निधी बँकेत 5 लाख रुपयांची FD ठेवण्याची विनंती केली। डिपॉझिटच्या रकमेवर महिन्याला 1% याप्रमाणे परतावा देण्याची हमी देऊन फिर्यादीचा विश्वास संपादित केला। त्यानंतर आरोपी शिवाजी जाधव यानं संत सेवालाल निधी लिमिटेडच्या 2 संचालकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून फोन लावून दिला, तेव्हा त्यांनीही तुम्ही आमच्या बँकेत पैसे ठेवा, आम्ही प्रत्येक महिन्याला 1% प्रमाणे व्याज देऊ असा शब्द दिला। त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून फिर्यादीनं 50,000 रुपये गुंतवले। त्यावेळी आरोपीनं त्यांना निधी बँकेच्या ठेव बुकमधील 756 क्रमांकाच्या पावतीवर स्वहस्ताक्षरामध्ये फिर्यादीचं नाव, पत्ता आणि रक्कम लिहून ठेव पावती दिली। ऑक्टोबर 2022 पासून डिपॉझिटवर महिना 500 रुपयांप्रमाणे परतावा देण्याचा शब्द दिला। तसंच मुदतीच्या आत FD मोडून तुम्हाला पैसे घेता येतील असं शपथेवर सांगितलं। त्यानंतर फिर्यादींना पैशाची गरज असल्यानं त्यांनी आरोपीला FD आणि त्यावरील होणारा 1% व्याज याप्रमाणे परतावा रकमेची मागणी केली असता आरोपी शिवाजी जाधव आणि संत सेवालाल निधी लिमिटेडच्या संचालकांनी ठेव रक्कम परत न देता फिर्यादी योगेश पवार यांची फसवणूक केली। या गुन्ह्याचा अधिक तपास सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडून सुरू आहे। या गुन्ह्यात आस्थागायत संत सेवालाल निधी लिमिटेड आणि मेसर्स श्री गणेश फायनान्स यांच्या संचालकांनी फिर्यादी आणि इतर 75 गुंतवणूकदारांची 4,16,76,795 रुपयांची फसवणूक केली असल्याचं निष्पन्न झालं आहे। या गुन्ह्यातील आरोपी सुनीता शिवाजी जाधव वय 52 राहणार साफल्यनगर, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर तसंच पूजा सचिन जाधव वय 28 राहणार साफल्यनगर, सैफुल, विजापूर रोड, सोलापूर या गुन्ह्यात दाखल झाल्यापासून स्वतःची अटक टाळण्यासाठी फरार झाल्या होत्या। या दोन्ही महिलांना फानुस हॉटेल, हैदराबाद रोड, सोलापूर या समोरील रस्त्यावरून पोलीस महिला अंमलदारांच्या मदतीनं अटक करण्यात आली। ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीनाथ धारसंगे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश पुणेवाले तसंच महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहा किंडगी, JN गुंड नेमणूक सदर बाजार पोलीस ठाणे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल परशुराम लामतुरे यांनी बजावली।